अमरावती के मेलघाट में पानी संकट गहराया है। दहेंद्री गांव में 15 दिनों से जलापूर्ति ठप होने से महिलाएं परेशान हैं। गुस्साई महिलाओं ने ग्राम पंचायत पर मोर्चा निकाला। वे प्रशासन की लापरवाही पर सवाल उठ रहे हैं। अमरावती जिले के मेलघाट क्षेत्र के दहेंद्री गांव में भीषण जल संकट ने लोगों की परेशानी बढ़ा दी है। पिछले 15 दिनों से गांव में पानी की आपूर्ति पूरी तरह बंद है, जिससे खासकर महिलाओं को रोजाना पानी के लिए लंबी दूरी तय करनी पड़ रही है। हालात से परेशान होकर गांव की महिलाओं ने ग्राम पंचायत कार्यालय पर मोर्चा निकालकर जोरदार विरोध प्रदर्शन किया और प्रशासन का ध्यान आकर्षित करने की कोशिश की। इस दौरान युवक कांग्रेस के जिलाध्यक्ष राहुल येवले ने सत्ताधिकारी पक्ष पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि अधूरे काम के बावजूद जलापूर्ति विभाग को ग्राम पंचायत से मंजूरी कैसे मिल गई। साथ ही अधिकारियों और ठेकेदारों की मिलीभगत का शक जताते हुए पूरे मामले की निष्पक्ष जांच की मांग की गई। काही ना काही पक्ष घ्यावा लागते। किती लोक तलतल फिरून राहिले तर 15-20 दिनापासून पाणी नाहीये। बगर पाण्याचे फिरून राहिलो इथं तिथं। आमचे को बनवून नाही राहिलं, आम्ही जिथून तिथून पाणी आणून राहिलो। याच्यासाठी ते मानले काही ना काही पक्ष घ्यावा लागेल आणि जल्दीचे से जल्दी पाणी द्यावा लागेल। दहेंद्री या गावामध्ये 15 दिवसापासून पाणी पुरवठा सुरळीत नाही आहे। आम्ही वारंवार त्याच्या तक्रारी करत आहोत, पण या पाणी पुरवठा विभागाला अजूनही जाग आलेली नाही आहे। आमच्या लाडक्या बहिणी यांना आज पाण्यासाठी वन भटकावं लागत आहे। देवा भाऊ, तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण एकीकडे महिला बिल आणण्याच्या आळमध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं डिलिमिटेशन बिल पारित करण्यासाठी धडपड करता आणि ते नामंजूर झाले म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करता, तुमच्या पक्षाचे लोक आंदोलन करतात। पण आज आमच्या महिलांना, आमच्या या मेळघाटातील आदिवासी जनतेला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहे। पाण्यासाठी घर सोडून दूरपर्यंत पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे। या पाईपलाईनमध्ये योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय। या कॉन्ट्रॅक्टरनी, अधिकाऱ्यांनी सचिवाकडून पैसे देऊन त्याची एनओसी घेतली, ती योजना हँडओव्हर केली। तेव्हापासून आजपर्यंत या गावातील लोकांना पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही आहे। आमची प्रशासनाला आज एक विनंती आहे की त्यांनी तात्काळ या सगळ्या ज्या आम्ही दिलेल्या तक्रारी दिलेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम्हाला या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींसोबत आणि आमच्या ग्रामस्थांसोबत आम्हाला एक मोठं प्रचंड पाणी पुरवठ्यासाठी आंदोलन उभं करावं लागेल। हीच आमची